गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बारामतीमध्ये 5 दिवसात 314 मिलीमीटर पाऊस। पिंपळीमध्ये नीरा डावा कालवा फुटला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी। कांदा पिकाच्या नुकसानीचा आढावा। मुंबईमध्ये पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मुंबईत कोस्टल रोड परिसरामध्ये मुसळधार पावसाचा थैमान, तर पश्चिम द्रुतगती मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी। वाहतूक संथ गतीने सुरू। पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या लोकल सेवेवरती काहीसा परिणाम। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने। हार्बर मार्गावरील लोकलवरही परिणाम। सोलापुरात नीरा, नरसिंगपूर, भीमा आणि नीरा नदीच्या संगमावरती पाण्याचं अक्राळ विक्राळ रूप। मुसळधार पावसामुळे संगमनगर भागामध्ये 12 ते 15 घरात शिरलं नीरा नदीचं पाणी। सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग। कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमणाचा धबधबा इथे पर्यटकांची गर्दी। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका, तर सिन्नर भागामध्ये सिन्नर बाजार समितीमधल्या कांद्याच्या गोड्या भिजल्या। शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी कुठलीही घाई करू नये, हवामान तज्ज्ञांचं आवाहन। 15 जून ते 15 जुलै दरम्यान पेरणी करण्याचा सल्ला। आधी पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी शेवटचं शिष्टमंडळही परदेशात रवाना। रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ फ्रान्सला पोहोचलं आणि सर्व 7 शिष्टमंडळ परदेशात। हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार। ज्योतीला आज हिसारच्या जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार। पाकिस्तान नाही तर चीनच भारताला मोठा शत्रू वाटतो। अमेरिकेच्या संरक्षण समितीचा रिपोर्ट। मोदी लष्करी सामर्थ्य वाढवून वैश्विक नेत्याची प्रतिमा बनवत असल्याचे निरीक्षण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली 11वीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार। 11 वाजल्यापासून नाव नोंदणीसह महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार। येत्या 3 जूनपर्यंत मुदत असेल। आयपीएलमध्ये काल गुजरात आणि कोलकात्याचा दारुण पराभव। क्लासेनच्या शतकाच्या जोरावरती हैदराबादची कोलकात्यावरती 110 धावांनी मात, तर शेवटच्या स्थानी असलेल्या चेन्नईने टॉपच्या गुजरातला 83 धावांनी नमवलं।